एक वचन आणि तो प्रियसीची वाट बघत 50 वर्ष घराबाहेरच पडला नाही. पण या स्टोरीचा एंड अजूनच हार्ट ब्रेकिंग आहे. तो माणूस म्हणजे कै खुसरो माणेकजी मूस उर्फ केकी मूस. केकी मूळचे मुंबईचे. ते लहान असल्यापासूनच चित्र काढू लागले होते. त्यांनी चित्रकला आणि फोटोग्राफी शिकण्यासाठी देश विदेशात प्रवास केला. केकी मूस यांचं निलोफर मोदी नावाच्या मुलीवर खूप प्रेम होतं. जेव्हा केकी मुंबई कायमची सोडून चाळीसगावला जात होते तेव्हा निलोफरने केकी मूस यांना वचन दिलं होतं की एक दिवस मी नक्की पंजाब मेलने चाळीसगावला येईल. हे वचन घेऊन केकी मूस चाळीसगावला पोहोचले. त्यांचं जेवढं निलोफरवर प्रेम होतं तेवढंच प्रेम ते कलेवर सुद्धा करायचे. त्यामुळेच केकी जवळजवळ 40 ते 50 वर्ष दिवसभर चित्र काढायचे किंवा फोटोग्राफी करायचे. पण पंजाब मेल ही ट्रेन यायची वेळ व्हायची तेव्हा ते बंगल्याची दिवसभर बंद असलेली दारं खिडक्या उघडायचे आणि तिची वाट पाहायचे. ट्रेन निघून गेली आणि कुणी आलं नाही की ते पुन्हा आपल्या कामाला लागायचे. ही अशी वाट त्यांनी जवळजवळ 50 वर्ष पाहिली. या काळात ते घरातून बाहेर सुद्धा निघाले नाहीत असं बोललं जातं. केकी इतकी वर्ष घरात राहून स्वतः आतून फक्त कलाच उपसत राहिले. केकी फोटोज चित्र काढून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात आपल्या कलाकृती पाठवत राहिले. असं करून घरातूनच केकींनी 300हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले. पण त्यांच्या नावाने आलेली पत्र पुरस्कार ते कधीच उघडून बघत नसत. त्यात त्यांच्या एका मित्राने त्यांना एक पत्र लिहिलं होतं ज्यात लिहिलं होतं की निलोफरला तिच्या घरच्यांनी लंडनला पाठवलंय आणि तिकडे तिचं लग्नही करण्यात आलंय. पण दुर्दैवाने ही माहिती केकींना कधीच कळाली नाही. 31 डिसेंबर 1989चा दिवस. पंजाब मेल चाळीसगावला आली. केकींनी ती येईल याची नेहमीप्रमाणे वाट पाहिली. हा शेवटचा दिवस होता जेव्हा त्यांनी तिची वाट पाहिली. याच दिवशी त्यांचं निधन झालं.